एका गावात एक शेतकरी राहत असे. त्याला मूल बाळ काही नव्हते. जमीन जुमला पण अगदीच बेताचा होता. परंतु दोघे नवरा बायको सुखाने आणि समाधानाने राहत होते. नवरा स्वभावाने फार भोळा होता, पण बायको त्याला सांभाळून घेई. कोणी त्याला नावे ठेवू लागले तर तो तिला आवडत नसे. त्याच्याकडे एक बैलाची जोडी व 2 गायी होत्या. शेतकऱ्याची बायको दूध विकून थोडे पैसे मिळावी 300-200 रुपये आपल्या गरिबीतही वाचवत होती. उतार वय होऊ लागले तसे तिला सर्व कामाचा उरक होईना, म्हणून ती एक दिवस नवऱ्याला म्हणाली, "एक गाय विकून टाकूया आपण. एका गायीचे दुभते आपल्याला पुरे होईल. येतील ते पैसे अडीअडचणीला उपयोगी पडतील." शेतकऱ्याला बायकोचा सल्ला पसंत पडला. तो एका गायीला घेऊन आठवड्याच्या बाजाराला गेला. त्याने गाय विकण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु कोणी गाय विकत घ्यायला तयार झाला नाही. शेवटी निराश होऊन तो घरी परत निघाला. वाटेत एका झाडाखाली त्याला एक मनुष्य भेटला. त्याला आपला घोडा विकायचा होता. शेतकऱ्याने आपली गाय देऊन तो घोडा घेतला. घोड्याला घेऊन तो पुढे निघाला. वाटेत त्याला एक धनगर भेटला. त्याच्याजवळ एक बकरी होती. शेतकऱ्याने त्याला तो घोडा दिला आणि त्याची बकरी घेतली. आणखी पुढे गेला तेव्हा त्याला आणखी एक मनुष्य भेटला. त्याच्याजवळ एक बदक होते. एक बदक पाळावे असे शेतकऱ्याच्या मनात पुष्कळ दिवसांपासून होते. त्याने ते बदक घेऊन बकरी देऊन टाकली आणि थोडे पुढे गेल्यावर त्याला एक मनुष्य कोंबडा घेऊन येत असलेला दिसला. शेतकऱ्याने ते बदक दिले आणि त्याबद्दल कोंबडा मागून घेतला. शेतकरी कोंबडा घेऊन घरी येत असतो. त्याला गावातलाच एक ओळखीचा मनुष्य भेटला. त्याने विचारले, "काय रे लखू, गाय विकायला गेला होतास म्हणे. किती रुपयाला गेली गाय आणि हे कोंबडे केवढ्याचे?" शेतकऱ्याने घडलेली गोष्ट सांगितली आणि विचारले, "काय बरोबर केले की नाही?" तो शेतकरी म्हणाला, "तू बरोबर केलेस की चूक हे मी नाही सांगत. ते तू तुझ्या बायकोला जाऊन विचार, म्हणजे कळेल. माझी बायको माझ्या म्हणण्याबाहेर नाही. मी जे केले ते अगदी बरोबर केले असेच ती म्हणेल. पहा पाहिजे तर येऊन." शेतकरी म्हणाला, "लाव तर पैस. तुझी बायको रागावली नाही तर मी 100 द्यायचे आणि रागावली तर तू मला द्यायचे. बोल, आहे का?" "बोल." शेतकरी म्हणाला, "हो." "तो पण उगाच तू आमच्यामध्ये पडून 100 रुपये घालून बसणार आहेस. झालेच तर, उगाच गप्पा मारू नको. 100 रुपयाचे पैसे ठरले. 100 रुपये जाणार म्हणून आता उडवाउडवी करू नकोस." शेतकऱ्याचा मित्र विठू म्हणाला, "बरे तर चल माझ्या घरी. मी आज जातो, तू ओसरीत बसून ऐक आमचे नवरा बायकोचे बोलणे." दोघे लखूच्या घरी गेले. विठू बाहेर बसायला सांगून लखू घरात गेला. तर बायकोने विचारले, "आलात गाय विकून? काय किंमत मिळाली?" लखू म्हणाला, "कोणी आपली गाय घ्यायला तयारच नव्हता, म्हणून गाय देऊन एक घोडा घेतला. मग त्यात काय वाईट झाले? एक टांगा ठेवून घेऊ, भाड्याचे पैसे मिळतील आणि शिवाय कोठे जायचे झाले तर जाता येईल." लखूची बायको म्हणाली, "पण मी घोडा आणला नाही. घोडा घेऊन एक बकरी घेतली." लखू म्हणाला, "तेही बरोबर झाले. घोड्याचा खर्च कोणी करावा? बकरी काय फुकटचे चरून येईल आणि कोठे बकरी पाहू." तर शेतकऱ्याची बायको म्हणाली, "पण मी बकरी आणली नाही. ते देऊन हे कोंबडे घेऊन आलो." लखूची बायको म्हणाली, "त्या बकरीच्या पाठीमागे मला सारे गाव फिरावे लागले असते. हा कोंबडा आला आहे, काय वाईट झाले? कोंबडा अरवला की मला उठायला सोय झाली." बायको म्हणाली. विठू नवरा बायकोचे ते बोलणे लक्ष देऊन ऐकत होता. त्यांनी अनुमान केले होते त्याची अगदी विरुद्ध लखूची बायको बोलत होती. काय करावे या विचारात हा होता. इतक्यात लखूने बाहेर येऊन विचारले, "काय विठोबा, ऐकलेत ना आमचे बोलणे? मी पहिल्यांदाच तुला म्हटले होते की आमच्यामध्ये पडू नकोस, पण तू तर पैज लावायला तयार होऊन बसला होता." विठूने 100 रुपये दिले. बायको नवऱ्याच्या शब्दाबाहेर नसल्यामुळे लखूला दाम दुप्पट पैसे मिळाले.